नमस्कार शेतकरी मित्रांनो. आम्ही आता मिरचीचा तिसरा तोड्याच्या जवळजवळ 7-8च साऱ्या राहिल्यात आमच्या तोडायच्या आणि आता आमच्या बाया येणार आहेत मिरच्या तोडायला. मंडळींनो, आमच्या मिरच्यांची थोडीशी पावसामुळं पानगळ झालेली आहे. सगळा पाला गळून जायला लागला आहे. मिरच्यांच्या ह्या अशा लाल मिरच्या पण झालेल्या आहेत आणि हिरव्या पण मिरच्या भरपूर आहेत. नाही असं नाही, हिरव्या मिरच्या पण भरपूर आहे, पण फुलं नाही राहिली आणि कवळा पाला नाही राहिला. त्याच्यामुळं आम्ही त्याला आता खालून खतं सोडायला चालू करणार आहे, जेणेकरून जर मिरच्या फुटल्या तर त्या चांगल्या येऊ शकतात. आणि पुढचा श्रावण महिना आहे, मग श्रावण महिन्यामध्ये मिरचीला जरा मार्केट असते. आणि काल मंडळींनो आम्ही परवा दिवशी मिरच्या ज्या तोडल्या होत्या त्या 200 ते 250 किलो मिरची तोडून झाली आम्हाला. आणि आम्ही त्या टाकळीच्या बाजारात म्हटलं होतं नेऊ, पण तिथं आम्हाला व्यवस्थित मार्केट वाटलं नाही, म्हणून आम्ही ती मिरची आता आम्ही मंचरच्या बाजारामध्ये नेली. मंचरला मोठं मार्केट असते भाजीपाल्याचं, तिथं आम्ही ती मिरची घेऊन गेलो होतो मंडळींनो. आणि त्या मिरचीला जवळजवळ आम्हाला 45 ते 50 रुपयापर्यंत मार्केट भेटलं आहे. आणि आमच्या 200 किलो मिरच्या होत्या आणि 50 किलो निव्वळ आमच्या लाल मिरच्या होत्या. आम्ही त्या साईडला ठेवल्या. बघू, त्या मिरच्या आम्ही आता वाळवून ठेवणार आहे, कारण ऊन नाही पडत. पण आम्ही त्याला कागद बिगद बांधून काहीतरी जुगाड करणार आहे. आणि मिरच्या सावलीत जरी राहिल्या तरी पण त्या सुकतील, फक्त त्याला पाणी नाही लागलं पाहिजे असं. आणि वाळलेल्या मिरचीला पण 200-250 रुपये बाजार असतो आहे. बघू किती कशा वाळतात कशा नाही, बघू आता काय होतं काय नाही. बरं मंडळींनो, आता आमच्या बाया आलेल्या आहेत, पिकअप आलेली दिसते आमची. आता किती बाया आहेत माहीत नाही. आणि मंडळींनो, आम्ही हे गवत औषध मारणार आहे आणि लोळ मारल्याच्या नंतर मग मिरच्यांना तसं पण आमचं कांद्यापर्यंत वावर ठेवणार आहे आम्ही. तसं पण त्या वावरात काही करणार नाही. मग म्हटलं बघू, खालून खतं सोडली, फुटल्या आपल्या नशिबाने तर फुटल्या, नाही फुटल्या तर मग उपसून टाकू. आणि मंडळींनो, आम्ही इथं हे केलं होतं कांद्याची बघू शकता. आणि आम्ही तिथे ना वाल फोकला, राजमा आहे ना, तो फोकला थोडासा. आणि बघू शकता तुम्ही आमच्या राजम्याला किती छान फुलं आल्यात आणि छोट्या छोट्या शेंगा पण आल्यात. मंडळींना आम्हाला खाण्यापुरता होणार आहे एवढ्यात. शेतकऱ्याचं काही थोडंसं जरी टाकलं तरी, एक दाणा टाकला त्याच्यापासून 10 परमेश्वर आपल्याला देत असतो, निसर्ग आपल्याला देत असतो. त्याच्यामुळं शेतकरी घरगुती सगळं असेल तर शेतकरी कधीच उपाशी राहत नाही बरं का मंडळींनो. त्याला फक्त त्याच्या मालाला सरकार आणि मार्केट साथ देत नाही. नाही तसेच बघा मोर किती छान आलतं ते बघा. बघू शकता मंडळींनो, मोर किती छान ओरडतोय. आणि तुम्हाला मी दाखवू का मोर कुठं बसलेला आहे, थांबा बरं का. बघू शकता मंडळींनो, लय लांब आहे बरं का माझ्यापासून. बघा ह्या झाडावरती ना मोर बसलेला आहे, कसा ओरडत होता बघितलं ना. असं आमची पाडळी दर्या खूप निसर्गरम्य आहे. आम्हाला सगळे पशु पक्षी प्राणी बघायला भेटतात मंडळींनो. चला, बाय बाय.